इथे मी मांदेलीची कढी करणार आहे आणि इथे कोलंबीचं मी सुकं करणार. आता हे सर्व मी साफ करून घेते. कोळंबी आणि मांदेली साफ केली. इथे कोथिंबीर घेतली, एक मिरची घेतले, ओलं खोबरं घेतले, टमॅटो घेतला एक, ही हळद आहे ओली, कांदा लसूण घेतलेला आहे आणि अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे. तर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. तर इथे आहे ना मी बेडगी मिरची आणि धणे याची आहे ना असं भिजवत ठेवलं होतं आणि मिक्सरला वाटून घेतलं होतं. तर आता हे आपण मिक्सरला वाटण करून घेऊया. तर आपल्या इथं वाटण हा रेडी आहे. तर आता इथे मी ना डेंगी ठेवलेली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये तेल ओतूया आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आता तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता आपला टाकून झाल्यानंतर परतवलं थोडंसं शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आता पुन्हा मिरचीची पेस्ट टाकायची आहे. लाल मिरचीची पेस्ट आपण टाकून आधी त्याच्यामध्ये चांगलं हलवून घ्यायचं आहे. मिरचीचं कच्चं पण जाईल असं आपल्याला ही परतवून घ्यायची आहे. तर आता ह्याच्यामध्ये परतवून झालं तर मी हे वाटण टाकत आहे आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं तेलामध्ये परतवायचं आहे. लाल मिरचीची पावडर आणि धणे याची पेस्ट जी आहे ना त्याचा सुगंध खूप छान येतो असं परतवताना. तर ह्याचं आहे ना आपल्याला एकदम तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आता हे परतवून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी फिश मसाला टाकत आहे. हा एव्हरेजचा फिश मसाला आहे. ते सुद्धा आपण याच्यामध्ये आता परतवून घेऊया. इथे बघा कावळा येऊन बसला आहे. मगाशी मी मच्छी साफ करताना त्याला 2-3 पीस टाकले होते मांदेलीचे डोके. तर आता हे आपलं चांगल्यापैकी ना परतवून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण मिक्सरचा जो भांडा आहे त्याच्यातलं मध्ये पाणी टाकायचं आहे. कढी कशी तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे तसं अंदाजे ठेवायचं. तर इथे मी ना थोडंफार असं घट्टच ठेवणार आहे, खूप पातळ असं नाही करणार आहे. याच्यामध्ये मी 5-6 आमसुळं टाकणार आहे आंबटपणा येण्यासाठी आणि झाकण मारून 5 मिनिटासाठी आपण त्याला ठेवूया एक कढी येईपर्यंत. इकडे एक कढ आलेला आहे बघा, उकळ आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण मांदेली सोडूया. मांदेली हा लगेच पटकन शिजते, अशा जास्त वेळ लागत नाही. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहे मी आणि आता हा आपलं चांगलं मी हलवून घेत आहे. इकडे आपला मांदेलीची कढी ही रेडी आहे. तर आता आपण कोळंबी करूया. आधी आपण कोलंबीसाठी वाटण काढूया हिरवं. तर इकडे ना मी कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रक लसूण आणि कमी तिखटाची ही मिरची घेतलेली आहे. तर आता ही मिक्सरला आपण फिरवून घेऊया. इकडे मी मिक्सरला फिरवून घेत आहे. तर एका साईडला गॅसवरती आहे ना मी टोप गरम करत ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये तेल टाकत आहे. याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे आणि इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा इथं थोडासा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता मी एक मोठा टमॅटो टाकत आहे. इकडे टमॅटो मी तेलामध्ये परतवून घेत आहे. तर टमॅटो आणि कांदा पटकन नरम होण्यासाठी याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकत आहे आणि आता हे सर्व आपण परतवून घ्यायचं आहे. इथे टमॅटो आणि आपला कांदा चांगल्यापैकी परतवून झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकत आहे. हे आहे लाल मिरची पावडर, हे आहे मालवणी मसाला आणि आता आपण हे परतवून घेऊया याच्यामध्ये तेलामध्ये.
टमॅटो आपला चांगला परतवून झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी ना हिरवी पेस्ट टाकत आहे. आता ही हिरवी पेस्ट आपण तेलामध्ये चांगल्यापैकी परतवून घेऊया. इकडे आपली आता पेस्ट चांगल्यापैकी परतवून झालेली आहे. तर याच्यामध्ये आता मी ना मगाशी जे वाटण काढलं होतं मांदेलीच्या कढीसाठी, त्यातलं मी 2 चमचे साईडला ठेवलं होतं थोडंसं घट्टपणा येण्यासाठी. तर आता मी ते टाकत आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकत आहे ते वाटणाचंच. आणि आता आपण वाटण हे पाण्यामध्ये चांगल्यापैकी शिजवून घेऊया. याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण याला परतवून घेऊया. तर इकडे आता बघा आपलं तेल सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आता मी कोलंबी टाकत आहे. आणि कोलंबी आपण चांगली तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. हे फक्त मला घट्ट पाहिजे, जास्त पातळ नको आहे, म्हणून इथे मी पाणी थोडंच वापरलं आहे. आता याच्यामध्ये थोडेसे आमसूल टाकत आहे 4-5. ह्याला आता आपण झाकण लावून एक कड काढून घेऊया. 5 ते 6 मिनटं झालेली आहे शिजवून. तर आता हे चांगलं आता ढवळून घ्यायचं आपल्याला परत. तर इकडे आपला कोळंबीचं कुकर रेडी आहे. त्याच्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे. हे आपलं सुकं रेडी आहे. आता हे झाकण ठेवते. आणि इकडे आपली मांदेलीची कढीसुद्धा रेडी आहे. मी प्लेटिंग नाही करत आहे, डायरेक्ट असंच तुम्हाला दाखवते. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा, कमेंट करा. आवडल्यास तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की प्रेस बटन दाबा. आणि व्हिडिओ माझे बघत चला. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी व्हिडिओ माझे बघत चला. व्ह्यूज फार कमी येत आहेत. थँक्यू सो मच.